शनिवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला। ड्रग्ज प्रकरणात चांगली कामगिरी केल्यामुळे फडणवीसांनी पुणे पोलिसांचा सत्कार केला। ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केल्याने गृहमंत्री फडणवीसांनी पोलिसांना 25 लाखांचं बक्षीस दिलं। मात्र त्यावर आता धंगेकरांनी टीका केली। वर्षभरापासून कारखाना का सापडला नाही, ही कारवाई अचानक कशी काय झाली, असे अनेक प्रश्न धंगेकरांनी उपस्थित केलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत 35 जिल्ह्यातील शिक्षक समितीचे अध्यक्ष उपस्थित असून यामध्ये शिक्षकांच्या विविध समस्यांवर विचारपूर्वक चर्चा करून शिक्षकांच्या समस्या कशा सोडवल्या जातील यावर भर देण्यात आला। राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं। साहनी हे मागील काही दिवसांपासून आजारी होते, त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती खालावत चालली होती। शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे। अभिनेत्री आज आपला 30वा वाढदिवस साजरा करते। आपला 30वा वाढदिवस खास करण्यासाठी तिने चक्क 24 कॅरेट सोन्याचा केक आणला। अभिनेत्रीचे केक कापतानाचे फोटो समाज माध्यमात सध्या व्हायरल होत आहेत। मुंबईत 1 मार्चपासून 10% पाणी कपात होण्याची शक्यता आहे। यंदा पावसाने सरासरी गाठली नाही, त्यामुळे मार्च महिना सुरू होण्यापूर्वी मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट आलं। मुंबईची तहान भागवणाऱ्या 7ही धरणात केवळ 45.43% इतकंच पाणी आहे। गेल्या 3 वर्षातील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे। आता हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार नाही, त्यामुळे पाणी कपात होणार आहे। सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या लग्नाचे वारे वाहत आहेत। रविवारी तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी गुपचूप साखरपुडा उरकला। त्यांच्या साखरपुड्याला त्यांच्या घरचे आणि मनोरंजन विश्वातील मित्र मैत्रिणी उपस्थित होते। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीचा समारंभ गुजरातमधील जामनगरमध्ये होतोय। 1 ते 3 मार्च दरम्यान हा समारंभ आयोजित केलेला आहे। या समारंभात तारे जमीन परची थीम असणार आहे। जागतिक पातळीवरील नेते, अब्जाधीश, बॉलिवूडमधील तारे, तारका, खेळाडू यांना या समारंभासाठी आमंत्रित केलं जाणार आहे। संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीने औंढा नगरी दुमदुमली। यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत नागरिकांनी ठेका धरला। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी होता। एप्रिलपूर्वीच खरबूज आणि टरबूज रसाळ फळांची आवक वाढलेली आहे। साधारणपणे उन्हाळा सुरू झाला की हमखास खरबूज आणि टरबूज दोन्ही फळांचा आनंद घेण्यात येतो। तेव्हा दिवसभर जाणवणारी उन्हाची काहिली शमवण्यासाठी या फळांचा आस्वाद घेण्याची चांगली संधी नागपूरकरांना प्राप्त झाली आहे। नाशिक रोड रेल्वे मालधक्क्यातून देशातील विविध राज्यांमध्ये कार वाहतुकीला कंपन्यांची मोठी पसंती मिळाली। गेल्या 2 वर्षात नाशिक रोड रेल्वे स्थानकातून 49,848 कार देशामधील वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात आल्या। या वाहतुकीतून सध्या रेल्वेलाही 67 कोटी लाखांचा विक्रम करून महसूल मोठा प्राप्त झालेला आहे। भरवस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली। नगर शहरापासून जवळ असलेल्या केडगाव परिसरात 5 गोडाऊन परिसरात बिबट्या आला। नागरी वस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण होतं। वन विभागाने कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्यासाठी सेफ्टी जॅकेट आणि जाळी घेऊन वन विभागाचे प्रयत्न सुरू झाले। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये एकावर बिबट्याने हल्ला देखील केला। महाराष्ट्र MSME डिफेन्स मार्फत पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं डिफेन्स एक्स्पोचं 3 दिवसीय आयोजन करण्यात आले। यामध्ये डिफेन्सच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन असून प्रत्येक अत्याधुनिक शस्त्र, रणगाडे, हेलिकॉप्टर नागरिकांना मोफत पाहता येणार आहे। प्रदर्शन 24 ते 26 फेब्रुवारीपर्यंत मोशी येथील एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन मैदानावर असणार आहे। या एक्स्पोचं उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते झालं।
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही काळात सातत्याने देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री वाढली आहे। देशी बनावटीच्या 6 बंदुकी विक्रीसाठी आणलेल्या एका आरोपीस बुलढाणा पोलिसांनी अटक केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घोड्यांची नृत्य स्पर्धा पार पडली। महाराष्ट्रातील शेकडो अश्वप्रेमींनी या स्पर्धेत आणि प्रदर्शनात भाग घेतला। यंदाच्या वर्षी अश्व स्पर्धेत अहमदनगर येथून आलेला मारवाडा प्रजातीचा 70 इंच उंचीचा बिग जस्पर हा 1 कोटी रुपयांचा अश्व स्पर्धेचा केंद्रबिंदू ठरला। मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या धोकादायक सायन उड्डाणपूल बंद करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने तारखेची घोषणा करण्यात आली। हा पूल गुरुवारी 29 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येणार आहे। यापूर्वी 20 जानेवारी 2024 पासून पूल बंद करण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं। मार्च पासून अहमदाबाद छत्रपती संभाजीनगर अहमदाबाद ही विमानसेवा नियमित सुरू केली जाणार आहे। 4 वर्षांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अहमदाबाद शहरासाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू केली जाणार आहे। येत्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत। त्यासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे। सभास्थळी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला असून या अपघातात 4 कामगार जखमी झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे।